तर राम मंडळी. तर आता आम्ही चालू शेतामध्ये खोऱ्यात. तर मंडळी त्याच्या आज सप्त्याचा शेवट आहे. त्याच्यामुळं आता बहुतेक सकाळची 10:30 वाजले. तर हे महाराज आहे आमचे. हे महाराज हसायच मला पाहून. अरे मी व्हिडिओ बनवला काय चालला म्हणून असं महाराज असा काय नाही. तर मी महाराज चालवत आहे खोऱ्यात. तर रस्ता काय असा आहे, पांढरा रस्ता आहे गावातला. तर तुम्हाला आता दाखवतो खोऱ्यात गेल्यावर काय समजा काय फायदा ते. तर मंडळी असं समजा नजारा आमच्या गावातला. इथे ज्वारी दुकान पेरलेली आणि बापू झाली पुढं कुठं तरी काय माहीत नाही. असा रस्ता आहे, पांढरा रस्ता गावातला शेतामध्ये चालला. ही आजूबाजू अशी माळ आहे इथं. नॅशनल हायवे. नॅशनल हायवे. साधारण नाही. साधारण हायवे नाही, नॅशनल हायवे बापा आमचा. दिल्ली टच करून पुसत नाही हो. नांदेड नागपूर मुंबई नागपूर. समृद्धी महामार्ग हां हा समजा महामार्ग आहे शेतातला. इथं शे पाईप आहे पाईपलाईनचा. ते इथून पेट्रोलची पाईपलाईन आलेली या या माळातून पेट्रोलची पाईपलाईन आलेली. तर इथं एक पाईप ठेवला लोक आहे ना, इंजिनियर लोक आहे ना. ही नाली दिसायला तुम्हाला. ते नालीच्या खालून पाईपलाईन केलेली पेट्रोलची. पेट्रोलची खाणीतून डायरेक्ट इजिप्तमधून केलेली. इस्रायल. इस्रायलमधून. इस्रायलमधून डायरेक्ट इथं आमच्या गावात आलेली पाईपलाईन पेट्रोलची. या इथे पाईप ठेवलेली आहे. ते एक पुढे पाईपलाईन आहे, तुम्हाला दाखवतो उघडी पडली. जरा थांबा तुम्ही, तर आनंद घ्या नजाऱ्याचा. इथं पहा, इथंशी असा एक नाला चालला. ठीक आहे, वडा नाही बरं, नाला आहे. आणि काही असा समजा इथून सीन पाय भेटेल तुम्हाला. समजा हे पहा आजूबाजू समजा असं जंगल आहे, मस्त वातावरण. बाजूला गहू पेरलेलं लोक आहे ना. हे बघा इथे गहू आहे. आणि पहा असं पाणी जरा 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 नाल्याला. पुढे तुम्हाला वडा दाखवतो बघा. वड्यात लय पाणी असं भरपूर लगे. असं मांडी घातली समजा पुढते माणूस असं पाणी. हे पाहिजे तशी असं. हे पाहिजे इथे बघा पाणी पहा. हां इथे काय दुसऱ्या मासुल्यात फक्त बोंबल्या मासुल्यात पाय पाण्यात. तुम्हाला वाटायचं हे सप्त्याला चाललं ना असं कम बोलायला. पण सांगा तुम्हाला काय करा. पुढे चालली बापू पहा इथं धोतरवरी करून. पाहे का धोतरवरी केलं पाय बापून. चालेल मस्तपैकी. अरे बापू पडत होतो हो. त्या पाय आहे तुझी पडत होतो. कालेच पडत होतो. आता इथं कोंकडे पडा. हां थोडा पडत का काय मला बुंदी खायची वर जाऊन माहिती आहे का. हां सत्यानाश होईल. मग बुंदी खायची शेतात जाऊन बाप्पा. हो ना. त्या बाई आहे तिची शेत आहे आपल्या शेतात. पाहिलं पाणी इथं. तिथं आता मी दात हरपत होतो की मी इथं. हे महाराज महाराज इथं पुढे घोळेल ते मला येईल की कोण नाही पाहतो. सगळ्या माझं तुम्ही पुढे खाता. पुढे खाते का चुकीची गोष्ट नाही का नाही. सगळे लोक उजागर करे आपण मुकाटे करे का नाही. मग तर मी नेमक्या समजा दाता हरपत होतो. बुद्धी खायचं राहत होतो महाराज का नाही. ते पाबा रम्या मागे किती मस्त नजारा असा हिरवा गारला असं निसर्ग रम्य वातावरण. लोक गोव्या जातात. आम्ही गावात आनंद घालला असा गोष्टीचा काय महाराज. मग पैसे लोक खर्च करून गोव्या जातात. त्याचा आनंद आम्ही गावात गेलो ग्रामीण भागात का नाही. तर चला आपण पुढं तुम्हाला दाखवतो काय तुम्हाला समजा दाखवायसाठी काय गोष्ट चांगली येतं ते. तर थांबा जरा असं तुम्ही पुन्हा तुम्हाला दाखवतो काय गोष्टी आमच्या वावरात जाताना. वावर तुम्हाला म्हणतात शेत कळत येईल का नाही. हां वावर नाही कळणार तुम्हाला शेत म्हणतो शेत. तर मंडळी तर आता तशी एक सीन तुम्हाला दाखवण्यासारखी आहे. मस्तपैकी पाणी गिनी इथे तळ आहे पहा. जे की समजा इसापूर धरण जिल्हा हिंगोली इथं ते एक धरण आहे. तुम्हाला दाखवतो पहा. इथे हे धरण तुम्हाला पाणी दाखवतो मी झूम करून. की बाई पाणी दिसलं का तुम्हाला. या त्याची पाणी इथून एक मोटरसायकल आली तिची असा इथे असा नजर पाहायला भेटतो. तुम्हाला अजून झूम करून दाखवतो पाणी पाहू. की बाई पाणी हे धरण इसापूर धरण जे की अर्ध समजा विदर्भात आहे जरासं मराठवाड्यात आहे. जे की समजा त्याची बाउंड्री मराठवाडा विदर्भाची इथेच नाही समजा. आता हे
गेलेली आहे समजा तशी त्या बॉर्डरपर्यंत असं. पण हे तशी एक झोपड आहे. हे झोपडं समजा हे तशी मुकेश अंबानीचं आहे, तशी जागाले पा मुकेश अंबानीची या झोपड्यावर. हां, पहिले तर जागाला राजा आहे मुकेश अंबानी. इथून श्रीमंत झाला होता मुकेश अंबानी. त्याची पहिली ओळख इथूनच होती. हां, आणि इथं हे त्याचं ऑफिस होतं पहिलं. हे तुम्हाला दिसायला का तशी, हे त्याचं ऑफिस आहे मुकेश अंबानीचं. हे बाई, हे ऑफिस आहे मुकेश अंबानीचं तशी पहिलं ऑफिस होतं तिथं, है का नाही. आणि इथून असं समजा त्याचं इथून वावर होतं पा मुकेश अंबानीचं. हे तळ्यात गेलं पा त्याचं वावर. त्याच्यात त्याला एवढा पैसा भेटला इथून, त्याच्यानं ते श्रीमंत झाला पा. हां, हे त्याचं घर पहिलं ते जागल मुकेश अंबानीची. तर तशी महाराज म्हणाले मी सांगते की जे देऊळ दाखवा आमच्या गावचं. थांबा, मी तुम्हाला देऊळ दाखवायचा प्रयत्न करतो जरासा, थांबा. हां, दिसायला हो. हो, हे पा. हां, एवढं जमाले. हां, ते पांढरं पांढरं तुम्हाला दिसाय का ते बगळा बसल्यावर. हां, ते पा दत्तात्रय देऊळ कमीत कमी इथून 5 किलोमीटर असेल ना महाराज. हां, 5 किलोमीटर असेल इथून. ते एवढं झूम केलं मी ते जरा असं समजा पांढरं पांढरं दिसायले. ते इथूनच पाय पडून घ्या देवाचे दत्तात्रय मंदिर आहे का नाही. ते लिलाम आहे, लिलाम आहे ते, का नाही. नाही, बरं दिसलं इथून, का नाही. बरं झालं आहे का नाही. तर इथंशी समजा हे पाणी आहे पा. तर इथंशी पाणी कसं काय आलं आणि काऊन आलं ते पण तुम्हाला दाखवतो. हे पा, या तशी हे आपलं मुकेश अंबानी आहे त्याचा स्विमिंग पूल पाहिजे तशी. हां, इथं मुकेश अंबानी आता आंघोळ करायचा पा. तेव्हा हे येतं पा बद पाणी पा स्विमिंग पूल आहे का. आणि इथंच मुकेश अंबानी इथंच आंघोळ करत आहे आणि इथंच पित आहे. हां, हे पा इथं आंघोळ करायची पा. इथं या मुकेश अंबानी इथं आंघोळ करत आहे. इथं पा इथे क्वार्टर प्यायची इथं गिलास पा मुकेश अंबानीचा. हां, आणि इथं पा बॉटल आहे का. मग क्वार्टर फिटरवायचा पा. तुम्हाला क्वार्टर दाखवू का पा, देशी माल पा इथं पा. हां, ते पा इथं पा देशी पा आहे का. हां, ब्रँड पा देशीचा. मग हे इथं स्विमिंग पूल मुकेश अंबानीचा पा. नाद करायचा ना हो मुकेश अंबानीचा. ते राहत असेल डायरेक्ट मुंबईला. माझं पहिले इथं राहत जायते आहे का नाही. चला, हां, पितात माणूस पितं का करा. हे पा इथं आता आमचे महाराज इथंशी पाणी पिऊन दाखवतो पा तुम्हाला. हां, इथं चांगलं करायचं, इथं पाणी प्यायचं. पा अगोदर असा गुरा करा होते. महाराज पाणी पिलं का. हां, पिलं पा पाणी महाराज पाणी. तर तशी तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे दाखवण्यासारखी इथं. तर तुम्ही म्हणसाल तर काय गोष्ट चांगली मी काऊन थांबलो इथं. तर थांबा, तुम्हाला दाखवतो बा जरा थांब. पाहिजे तशी इथं केस दिसायला तुम्हाला. हे केस तशी मुकेश अंबानीच्या बायकोची. ते कसं काय म्हणाल तुम्ही. ते तशी सलून होतं तिचं, हेअर सलून. हां, ब्युटी पार्लर. तर तशी ती हेअर ड्राय करायसाठी येते तिथे पाहिजे. इथे बसली होती ती. हां, ते या झाडाखाली बसायच्या. हां, ती सगळी वंडी केली ती तशी ना. अशी काय सर समजा दाखवतो तुम्हाला जरी काय करा बापा. ही तशी हात लावली पा. हां, एक आहे बिझनेस काही शेतकऱ्याचा. आणि इथून मुकेश अंबानीला समजा इथून हात पुरले जाते पा. हां, हे झोका त्याचा लाल करायचा. हां, मुकेश अंबानीचाच आहे. हे मुकेश अंबानीचा त्याच्या बायकोचा. हां, तर ही समजा इथून हळद त्याला तिथून समजा ते क्रीम ग्रीम काय प्रोडक्ट गिरी राहतात कंपनी समजा इथून हळद पुरली जाते मुकेश अंबानीच्या. हां, तिथं आजूबाजू समजा गहू आहे त्याला खायला समजा आता मरण उपाशी का ना. इथे ज्वारी फेरी द्या समजा का ना. कवा चिकन मटन केलं समजा इथून समजा ज्वारीची भाकरी खाली भेटत ना. टाटा बिर्लाची वडा आहे. हां, ते वडा आहे तिथून. टाटा बिर्ला हो. तर हे समजा तशी लाल चंदन पाहिजे तशी. हां, त्या तिथं फुलं लाली बा लाल चंदन आलं. थांबा तुम्हाला झुम करून दाखवतो तिथं या झाडापासून बा. थांबा जरा असं थांबा तुम्ही काय घर करू टाका बाई. हे ते बा फुलं आली बा लाल लाल ते लाल चंदनाची फुलं येतं. हां, पुष्पा येईल बरं जरा जपून राहते तशी. हां, इथं घर वगैरे पुष्पा येतं का नाही.
हां हे पा हे झाड आहे म्हणा पपईचं. हां हां हे आमचे महाराज म्हणाले इथं याला पप्पा लागतात म्हणाले झाड. हां तेव्हा हे झाड पपईचं होतं. हां हे शेवग्याचं झाड. इथं पा पप्पायला आले बारीक बारीक पप्पायला आले तशी. तेव्हा हे ते पप्पायला आले बारीक बारीक. हां बघा ना. आणि हे पा हे कोणते कोणते तुम्ही ओळखा? भाजी हां पालकाची भाजी ही तशी. हे बघा ना हे पाहिजे डाळिंबाची झाड पा. ते डाळिंब हां डाळिंबाची झाड आहे ते. बघा ना हे हे मोगऱ्याचे फुलं पा. हे पाहिजे मोगऱ्याचे फुलं येते तशी. बघा ना सोयाबीन आहे असं आमच्या इकडे. हे सोयाबीन. आमच्या इकडे असं सोयाबीन. हां बघा ना. आणि मग ते काय असं काय असेल तर बघा तुम्ही सांगा काय तर. ज्वारी. हां ज्वारी. बघा ना आणि तुम्हाला ड्रॅगन फ्रूट पण दाखवतो. इकडे हे पाहिजे ड्रॅगन फ्रूट. आणि मग पहा हे ड्रॅगन फ्रूट. पहा काय घोसत पहा ड्रॅगन फ्रूटला. हा नाजूक आहे ड्रॅगन फ्रूट. पाचशे सोया राहते पाहिजे. हां मग नाद करायचं नाही हो. बघा ना पहा नाद करायचं आमच्या तशी. हां मग ड्रॅगन फ्रूट आहे बापा काय काय आहे आमच्या इथं. नाद करू ना हो आमच्या इथं. बघा नाही आमच्या इथं लोक उगे मरतात इकडे नारायणगाव फिरंगाव कुठं पुणे फिने आळंदी फिरंदी. बघा ना इकडे मस्त वगैरे राहायचं शेतात झटपाक लगेच. बघा ना नाद करून आहे आपल्याकडनं. ब्रँड आहे शेतकरी ब्रँड. बघा नाही महाराज. मग हे सगळे आंबे झाड पाहू. हां हे पा हे इथं तार कंपाऊंड काम इथं पाहिजे आमच्या इथं मागं. हे इथं आमच्या इथं तार कंपाऊंड करत त्याचं. काय तुम्ही शहरचे लोक जाळ लावतात. हे आंबे झाड आहे कोणते? हे सगळे हो हे मागं आमचे आंबे झाड पाहिजे इकडे. हे इकडे मागं आंबे झाड सगळे. सगळे आंबा आंबराई सगळी. मग कोणा जर पोरगी जर जायचं असेल तर डोळे लावून द्या हो. बस का नाही पण मोहलं नका बरं. मोह लग्न झाले बायको मारायला धरून मला. 2 लेकरच मला मागं सासरा आहे माहिती काय. बघा ना सगळी जमीन पाण्याखाली. पाण्याखाली जमीन. तुम्हाला दाखवतो ना वाडको तळ त्या खाली आपली जमीन. सगळी पाण्याखाली. हां तुम्हाला वाडको तळ दाखवलं मी. त्याच्या खाली जमीन सगळी आपलीच आहे. सगळी आपली. हां कोणता उडाले बस पाण्याखाली सगळी जमीन. वटाणे झाड पा. हां वटाणे पा वटाणा 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 पाहिजे वटाणे पा. वटाण्याला पाहिजे हे इथं वटाणे लागले हे का. हां वटाणे तो. ते का ना हे वाटाणा हे हरभरा. हे हरभरा बरी. इकडे हो तुम्हाला वटाणा दाखवतो हरभरा दाखवतो पा. हे पाहिजे हरभरा पा. काय आवडते. हे हरभरा पा. अरे वटाणा हरभरा आहे तो सगळंच आहे. तिकडे पाहता मोबाईल काय दिसत रे. महाराज जरासा तुला का आपला कसं तुम्हाला मला खाली जाऊ आपण. अरे बाप हे झाड काय ओळखा तुम्ही. हां हे झाड ओळखा. टेंबर आहे टेंबर. टेंबर म्हणजे माहीत नसेल त्याला. ते रानातले फळ असतात ते टेंबर. हां ते खातात फोडून ना आमच्याकडे राहतं बा. हां बघा नाही यार कापूस पण का बरं. कापूस नाही टेंबर आहेत पा. बघा नाही टेंबर आहेत पा टेंबर. हां अच्छा माहिती पडतो का. सूर्यफूल. हे बा हे पा सूर्यफुलं. हां पा सूर्यफूल पा याचं तेल काढतं बरं सूर्यफुलाचं. हां तुम्हाला खाऊन दाखवलं असतं मी आता सूर्यफूल. पण ते कसं आज उपास आहे आम्हाला. आणि ते तू करा मारा तर बुंदी आहे ना ते बुंदी खायची आम्हाला माहिती आहे. मग जगलं पाहिजे ना जरासं. हो ना पाय ऊस. हां पा ऊस पा हे का नाही पा हे आमच्या लेकीचा ऊस आहे. काय तिकडे झोपड दिसाल तुम्हाला. ते आमच्या पोरीचं झोपडं पाहते. हां ही लेक दिली आम्ही आमची. हां हे बाय फणसं झाड पा. पाय फणसं झाड. हे का नाही मग आता पा तुम्हाला तशी तुम्हाला इथं अंगूरची बाग दाखवतो पाहता. अंगूरची बाग हो हे पा हे पाहिजे इथं अंगुराची बाग. हां पा जाळी लावून हे हो मच्छर झाली लाली वरून. हां मच्छर बसून नाही म्हणून. मच्छर येऊ ना पा मच्छर लावलीच्यात. मच्छर लावली मच्छर जाऊन म्हणून पाहिजे अंगूरची बाग पा. हां पाहिजे वर पा बाग अंगुराची. हे पाहिजे शेप पी पा. हां पा फुलाले पा शेपाल. हां बघा पाहिजे मिरच्या जेल्या पा. पाहिजे मिरच्या जेल्या. पाहिजे मिरच्या लागल्या पाहिजे आलं. हे दोडके लागले पा पुढं. किती मागे झाली. पाहिजे दोडके पा.
हे का ना पुन्हा आंबराई पहा. हां आंब्याचा पत्ता नाही. आंब्याचा पत्ता नाही. हां आंबे लागले नाही अजून. हां वर वर फुलवर चालू पहा आंब्याला. हां पहा तुमच्या इकडे असे आंबे असतात का नसतात पहा. हे का नाही पाय पाय वडा पहा आमचा. नाव समुद्र समुद्र आहे का. बरं बरं समुद्र म्हणा. हिंदी महासागर. हां हिंदी महासागर ना. बरं त्याच्या पलीकडे बंगाल आहे मग. बंगाल आहे. हे का नाही. बंगालचा सागर. हो पाय पूल पा पुढं पहा. हे पहा रामसेतूला पहा पुढं. रामसेतू पुढं. उडान पूल पुन्हा. हे का नाही. हे पहा हे रामसेतू पहिला. हे अर्धा हे वांद्याला बांधलेला रामसेतू पहा. हे वांद्याला बांधलेला रामसेतू. आणि हे पहा हे रामायण बांधलेला रामसेतू. हे पहा हे ते अर्धा पडला ते. हां पहा रामायण बांधलेला किती चांगलं हो. तुम्हाला कोणता आवडायला. हां ते सांगा तुम्ही. पहा तिथं पाणी पहा मधात. पाहत असेल. हे का नाही. हां पाणीच पाणी पाहा तुम्ही. नाद करायचं ना आपला. नाही हे का नाही. मग बस चला मग पुढं. चला. हे का नाही. तर आता मी आता समजा अशी आलो पहा. जरा आता मी आलो होता आमच्या शेताच्या जवळ कशी आलो. देवाजवळ आलो. आणि तिथं असं आहे की समजा व्हिडिओ बनवतात नाही बरं चांगला. नाही मुकाट्या व्हिडिओ घालते मला नाही तर बस मारलं माझ्या नाही गोटे फिकून आणतात मला ढेकळ फिकून आणतात वावरात नागरिकली बस. हां इथं जमत त्यावर व्हिडिओ काढाय कारण की बाया माणसं पोर फिरत आता तिला गाणं म्हणजे वाटे घे पोरचे नंतर बायची व्हिडिओ बनायला करणं म्हणजे कसं शार्ट राहतात लोक इकडचे ग्रामीण भागातले का नाही. इथं पहा. हां ते म्हणजे आपल्या नाशिक मुंबई सारखं नाही तशी. का नाही पुणे फिने साईडलं इकडे ब्लॉग म्हणजे काय माहित नाही घंटा लोकांना माहित नाही ते काय. हे झाड जे आहे का नाही त्याच्यामुळे इकडं व्हिडिओ आपल्याला जे आहे ते मुकाट्याने करावं लागते बरं जरा. हां तुम्हाला दाखवतो मी पण जरा दम घ्या. हे का नाही तुम्हाला भंडारा सगळं दाखवतो त्याची खिचडी बुंदी फिंदी चट. बुंदी रात्री काढून ठेवली कारण की ते एवढं लवकर होत नाही ते दिवसामध्ये का नाही म्हणून रात्री काढून ठेवली बुंदी. आज फक्त डायरेक्ट भाताला म्हणजे खिचडी समजा फोडणी जातात खा लिया. बस त्याचे तुम्ही खा बुंदी समजा. का नाही मग आता समजा काही अंतर. भूत आहे. हां येते बा भूत बाय इथेची समजा कोणती ती भूती काय नाव आहे तिचं. एक बाईचं भूत आहे. हां बायचं भूत म्हणजे झाडावर आहे. हां त्या भूताच्या याच्यावर व्हिडिओ बनवू महाराज. वरून पाहिले आम्हाला शूटिंग काढायला. हो महाराज भूतार व्हिडिओ बनवू आपण. भूतार एक व्हिडिओ बनवू आपण. स्पेशल तुम्हीसाठी व्हिडिओ बनतो बा भूतासाठी. आपल्या ते माळाच आहे ना आपल्या. हो ते माळाच आहे ना माळ आहे आपला टावर. त्या टावरचा व्हिडिओ बनवू आपण. बस मराठी व्हिडिओ बनवतो तुम्हाला नंदनला घ्या मस्त पैकी. हिंदी व्हिडिओ पाहिले भूत आहे. हां खतरनाक असं. मग तुम्ही किती माणसं खाल्ली हो त्याचा अंदाज नाही. खरंच तरी पण आम्हाला तुम्हाला मी दाखवतो. हो फक्त तुम्ही आता कमेंट करा चांगल्यापैकी. कमीच करा. हां की भुजा खा म्हणून. कमी आम्हाला तरी त्या पाहायला कमी येऊ द्या. त्या पाहायला पण भूत आणि मेन म्हणजे लाईक पाहिजे खरं मला तर. हे जे लिंब आहे ना लिंब त्या लिंबावर भूते बा एकदम खतरनाक आहे. हो आमच्या गावापासून मध्ये भूत दाखवतो टावर जवळ आहे. जीवचा टावर पाहिजे तशा भूताजवळ. बस ते भूत ते थोडं दिसायला काढलं ते भूते बा. हो हात गळून आला महाराज. हात गळून आला म्हणलं मोबाईल धरू काय करावं काय सगळे हे करा. आणि तरी पण आम्ही गीत काढायलो तुम्हाला दाखवासाठी. हो ना पाहते आमच्याकडे पाहिले भूत. हो आता आम्ही कसं पळावं का कसं काय करा आम्हाला मिळालं लागलं ना. पाहते आले जवळ. हो खाली उतरायला भूत पुन्हा. तर आता मी समजा आलो मंदिराजवळ आमच्या तुकाराम महाराजाच्या. हां तिथं असा व्हिडिओ बनवायला जमत नाही. मोठ्या व्हिडिओ बनवावं किंवा आता महाराज लोकांना जर पाहिलं कडकडा फोडू खाते तिथे महाराज लोक बरं. हां सगळे महाराज लोक तिथे महाराज लोक असतात. मोबाईल म्हणजे ॲलर्जी मोबाईलची ॲलर्जी. हां आणि ते कसं येतं आता हिशेत आमचं घरचं म्हणजे असं तर व्हिडिओ करायला जमत नाही. काहीतरी समजा काम करावं लागेल तिथे वाढणं फिरणं पाणी गिनी देणं काहीतरी करणं समजा जरा स्वयंपाकी पाहिजे लाकडा घ्यायला जुली घालणं. आमच्या चटणी असली हां आम्हाला हां चटणी पाहिजे फक्त आमच्या चटणी पाहिजे बरं शिपायला. हां चटणी शिपायची पोर जायचं आली तू मारतो मग आमच्याकडे येत नाही. हां म्हणतात नाताचं मग असं गेलं मारत कडकडा फुल खात होतं. हे भीत नाही काढा. हो ना चटणी अजून घेतात. आलं बा जवळ. आता जवळ जाल तुम्हाला लांबून दाखवतो बा आणि जरा जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो बा मंदिर. डेकोरेशन पहा. हां तुम्हाला इथून मी झूम करून दाखवतो बा मंदिर आलं जवळ आता शेत येते. आता एवढं पुन्हा इथून लांबून अगोदर पहा. लांबून अगोदर पाहा नंतर मग जाऊन तुम्हाला दाखवतो. आता पहा तुम्ही
त्याचे मंदिर आहे. हां तुम्हाला इथून झूम करून दाखवतो पाय पाय मंडप फिंडप हे सगळं डेकोरेशन पाहिजे दिसायला का मग आता हे समजा जरासं झूम केलं इथून आधीवर पहा मग तुम्हाला जवळ जाऊन तुम्हाला एकदा डबल दाखवतो पहा पाहिलं का इथून असं पहा इथून असं नजारा आहे आणि समजा इथून जवळच वडा बघा ना. आता आम्ही शेतामध्ये आलो पाहिजे दमाला असं व्हिडिओ करायला पाहिजे बघा ना. कोण जरा पाहिलं धुंडात काढतो ना पाहिजे दुकान फिकायला लागले तर असा मंडप आहे. हां याचे बाळू पाटील आमचे मोठे चिरंजीव म्हणजे मोठे चिरंजीव नाही बंधू आमचे चिरंजीव नाही बंधू पाहिजे त्याची ते काळी पॅन्ट आहे ते आळ दिले पाहिजे कसे जमायला पाहिजे कडक कलर आहे का फुलं खचा कोण याचं चिचं झाड आहे वरी का नाही याचं समजा इथून असे दुकान फिकायला लागलीत पाहिजे तर गुलाबजाम पाहिजे या दुकानावर पाहिजे ते गुलाबजाम भेटेल पाहिजे काय इथे भजी काढायचं मामा गॅस लावून का नाही ते चला मग जाऊ तर मधात पाय घ्या पडू देवाचे सुरुवात तुमची तशी जा मी जाऊ द्या 100 किलो गेली तुम्ही चारी लावून देसाल ते पा मंडळी आता आम्ही चालू इकडे हिऱ्यावर तर हे हिरा आहे पा पेट्रोलचा पेट्रोलची आहे ना पुढं ते बाई पाईपलाईन आलेली अशी पेट्रोलची तिकडून हिऱ्याहून इकडे पा पेट्रोल पाहून चालले हां मग नाटकाच ना बापू पेट्रोल इकडं आहे. आता आम्ही मोटर पाहिलो हिरीमध्ये गावात खूपच काय तर समजा पाहिजे हिर पा आमची हां मग पेट्रोल हिर आहे. पाहिजे इकडं वाघ धराचा पिंजरा पाहिजे तशी पाहिजे पिंजरा आहे वाघ धराचा पाय हां पाय हिरपा हां बदल पाणी हो काय तुमचे असं नाही जवळच्या जवळ पाणी आणायचं नाही 500 मोटर असतं पाणी बाबा पाणी हो हां मग तर वरी जायचं आम्हाला पुन्हा एकदा चला मला आमचं तळ्यावून किलोमीटरची पाणी इथे पुन्हा एक हिर आहे तशी हिर म्हणजे पेट्रोलची हिर भाई डिझेलची ती पेट्रोलची हिर पा डिझेलची हिर पाय गोटा पाय केवढा मोठा पा मोबाईलमध्ये मागून गोटा एवढा गोटा आहे चालू मध्ये चालला पाय एक पाय हिर पा ही डिझेलची हिर आहे वाटको दाखवली ती पेट्रोलची अरे कमी अंतर होतं का रे हिर हिरा मला मराच पाणी होतं दोन दाखवतो मी राव जरा उच होऊन दाखवत काय गाणं म्हणजे मोबाईल पडायचा बरं मग तुम्हाला दिसत नाही पाणी त्या तिकडून जातो तुम्ही मग का हो इथं दाखवतो ना हे पा हे बद पाणीच पाणी पा काय झरा आहे हो पा एवढं वर झरा पा आहे का मग अद्दा झरा हा बाई कोणतरी कोणी का माहीत नाही आपल्याला जाऊ दे उडू दे हां पाणी हो अवघी माझ्या मागे आता अवघे या म्हणजे सगळे या का याच गोष्टीवर आमचा वाद झालता महाराज बरं का अवघे म्हणजे सगळेच अवघी म्हणल्यानंतर ज्याला यायचं असेल त्यानं या सगळ्याला आमचं काय हे काम आम्ही उचलला नाही
भगवान परमात्मा म्हणतो का तक्रार करत असेल व्हिडिओ का? काढायला. तसं नाही. ज्याला ज्याला घ्यायचा असेल त्यानं घ्या, त्याचा उद्धार काहून निश्चित करा. नाही हो व्हिडिओ टाकायचा आपल्याला युट्यूबला निश्चितच उद्धार करा. मग म्हणून अवघी आणलं ना खिशात अवघे काय करतो त्याच्यामध्ये आत्मांचा फरक आहे. जरासं नशीब ज्याला वाटतं ज्याला घ्यायचा असेल त्याने घ्या. तर मंडळी इथं आता आम्ही पुन्हा आलो इकडे हिरीकड. आता इथं आम्ही पाणी प्यालो कारण की आम्हाला आता इथेशी तहान लागली म्हणून पण आलो आम्ही बरं पाणी प्यायला. आता तुम्हाला आता आम्ही आता पाणी पिऊन दाखवतो पाय घरी असं हा नाही काढा पाणी काढा बरं मस्त बी आता पाणी काढतो पितो आता घरा दाखवून खडखड वाढला मग पा खळखळ वाजलं जरा दाखवतो आम्हाला जरा खळ वाजलं पा जरा पा हां पा कसं वाजा पा खळखळ खळखळ पाणी पा हिर पा पाच का नाही हो तर आता मी आता पाणी काढा आता आम्ही इकडे चाललो मॅम पाणी पा बकेटीत काढा आता पाणी. आता तुम्हाला आम्ही पाणी आता इकडं दाखवतो आता पिऊन पा जर थांबा जरा सारा खराब आहे असं गोटाडी हे बाय बकेट आणलं पाणी हे बाय काढा म्हणा गोटा चाकाच आहे सगळी पा इथं चार पाणी आहे हां प्युअर फिल्टरचं सगळं किंवा पाणी कोण पिणार पहिला घोट दोघातला प्या पहिला घोट प्या पाच सहा पाणी प्या लागते तुम्ही पिताय काचाचा गेला असता पाणी बाकी लोक प्या राव प्या पिऊ का मग बर हे पाहता आमचे गिलास आले साहेब प्या ते काळचं पाणी ओळखा तुम्ही तिकडे किरण चालू आहे महाराज भूक लागली म्हणे लोकायला महाराज भूक लागली का बर मग लवंग खाली का लवंग ते कसं राव इतकं चांगलं तुम्ही काय करा अशी नळी धरा तोंडात इकून पाणी एक्स्ट्रा घ्या ना साहेब मरतच नाही नाही मग तितकं बडबड तोंडा काय म्हणून तुम्ही फक्त बजावलं म्हणा ती चिरते दूर पाच पाणी पितात हा पा गावरानी पद्धत काढता येईल नाही बाबा जे का घेतलं त्यात मारा गेला संत मारा झालं पाणी पिणं चालू आहे मंडळीचं इकडे स्टार्ट रे लाईट गेली काढून खाली वाटेल हा तीन दाखवतो आता दुकान असं दोन हिसळायचं हे असा म्हणजे कसं कसं जर हे गंध समजा तोंडातले किंवा पोटात येऊ नये म्हणून मग असं असतं जे काही खोटे असं सारखं असं वा असं सारखं नाही खोटे असा म्हणून ते आमच्या जातो हा म्हणजे कसं असतं ते आपण कसं धाब्यावर कसं येतात सारखं काय करतात गोठी आपण तसं आता तसं घ्यायचं तर म्हणजे कसं तिकडची फिलिंग कडे काढायची आपण का पुन्हा घ्यायचं जरासं बस झालं बघा लय पाणी पिलं तिकडे जाऊन जेवायचं आपल्याला आता बुंदी खायची गरम 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 मसाला भाजाला पाठवून राहतं चला काय ते दादा काय म्हणते
कधी तिथे जेवायला त्या सुपूस नाही या ना जाऊ कळसाला आलो एखादा कळस बसवणार आहे ना बापूचा भिजलं मग आल्यावर एखादी येणं दोन दिवस भिजलं आल्या ते मंडळी आता इथं तुम्ही पहा सगळे गर्दी कमी झाल्या आता इथून चट माणसं इली घराला जे बाई तशी फक्त काही समजा मार लोक येतं आणि आता तशी समजा आमची कामं चालू आहेत या छड्यात आहे तशी या छड्या काढणं आणि तिकडं वरी त्याच्या घरी म्हणजे झोपड्यावर नेऊन देणं चालू आहे इथं समजा शेतामध्ये त्याच्या ज्याच्या छड्या आणल्या त्याच्या नेऊन द्यायचं काम चालू आहे तर इथं आता आम्ही समजा डिक्लेअर करायलो कोण कोण समजा छड्या तशी समजा नेऊन देणार आहे म्हणून तर मग आपण पाहू चला कोण कोण कुळकडे छड्या नेऊन द्यायला अरे हे बाई मंडळी हे बाई शेवा दिला आम्हाला पाय बोट लागले म्हणून अरे हात बीत भरला काय रे का ना पाईप मंडळी लय मोठा समजा असा पाईप आहे मोठा आणि आता आम्ही पाईप वडायला पाईप हे भाई लांब सडकाचा पाईप आहे ठेवायचं ठेव तिकडा बरं रे हात का आहे पनीरचा काय पाय पाय ते आलं का बाहेरचे मसाला ट्रॅक्टर म्हणाले हो हे माल सोट्याला आमचा नाही पाणी गेलं रे पुढे वर पुढे गिरीकर चालते आलो रे हो आलो चल वर बघा आता करायला असं खाली कोणाचा पाईप आपलं कोणाचा पाईप झडक एवढते काय सर तुझ्या मोबाईल पड रे नाही पडते हप्ते फिटायचं आहे दादू अरे थांब रे पाय तशी हे इतका लांब पाईप आहे हे पाईप असा समजा वर पातळ झाली सगळ्याची मग इथे पातळ समजा हात झाली पाईप पाडेल माहिती आहे का आणि काळ पातळ झाली ते सांगायची गरज नाही तुम्हाला हा का नाही होय पाडेल मग पाटला सगळ्या लोकांना माहिती आहे पाईप पडणे काय होते पण पाईप आहे आमच्या सहसह वाहतोय गावचा वडा हां पाहते इथं आता समजा पुन्हा चालू आहे दुसऱ्या एरियावर म्हणजे वाटतं तुम्हाला दाखवू तिथं जरा घोडभर पाणी पिऊ आणि जरासा आराम करू पाहता इथं मंडळी पहा इथं आता आम्ही जरासं पसरलो खाली इथं आमचं मालू गाणे मजा येते त्याला म्हणलं मी आवाज जरा काही करू कॉपी राहील इच्छा पण काय कानात काय सांगा आता त्याला ऐकायचं नावच घेणं बाप्पा काय करावं आता तुम्ही सांगा समजा त्या माल्याला काय नाही इथं तिथे पाणी आलं समजायला कोण आलं पाणी माल त्याला कोण आलं हां सुरतरावून आणलं पाणी किंवा जरा घोडवर काय नाही पाटील प्यायला आले तिथं पाणी पाटलाला पाणी पिलं मग आपण पाणी पिऊ आता हे पाय इथे टेंबर पाय हां पा वर लागली तुम्हाला दिसणार आहे इथून हे इकडं आमच्या त्याचे सफरचंद झाड आहेत हां माळा लागली सफरचंद पा आहे का काश्मीर आहे किती आणले रे हां बस झालं चल हे घेऊन सैन्य निघून गेल्यावर परमात्म्याने अर्जुनाला म्हटलं अर्जुना हार तो निश्चित है तेरी तू हारणार आहे हार तो निश्चित है तेरी क्योंकि माखन तो दुर्योधन ले गया छाछ बची तेरे पास अरे यार ताकाला काय करत पण भगवंताजवळ अत्यंत विनयानं अर्जुनाने हात जोडले परमात्म्याला म्हटलं प्रभू जीत तो निश्चित है मेरी क्योंकि दिनों का हो मैं मंडळी आता आम्ही तुझी शेतातच आहो ते तुम्ही तापायला समजा ते मी आज काय घरी गेलो नाही
आताच मी समजा इथं जेवण केलं आहे. मस्तपैकी भजी केले होते. भजी न ते खिचडी बुंदी होतीच ती खाल्ली. आणि वांग्याची भाजी म्हणजे बैंगन आणि चपात्या मस्त दमन हाल्या तशी. आता इथं मी समजा इथं बसलं तापत. तर रामराम मंडळी. तर आता सकाळचे वाजलेत 5:30. तर इथे मी आता शेतात असते. इथं पहा मागं इथं आमचे पाटील बसले तिथं. तर आता सकाळचं काकडा समजा भजी चालू आहे. तर त्याला आता मी समजा बसला जातो. आता समजा नेमकं मी उठवतो समजा झोपेतून. हो लय झाड होते इथून. थंडी वाजते रे पाटील. मित्रांनो इथं तुम्ही पहा. इथे एक मार्किंग केलेली आहे. या बा इथेशी या इथेशी एक मार्किंग केलेली. ही मार्किंग कशाची आहे ते तुम्ही सांगा मला कमेंट करून. तुम्हाला जरी ती मार्किंग जर कळाली तर नक्की सांगा. नाही कळाली तर मग मी सांगतो तुम्हाला पाहिजे तशी. हे आमच्या इथे शेत आहे ते तुकाराम महाराजचं. तुम्हाला काल दाखवलं होतं समजा. आज सकाळी आता आम्ही इकडं आलो फिरायला. हे आमचे बंधू पाटील ते मी आलो इकडं. तर इथेशी समजा असं हे समुद्र आहे. तुम्हाला काल दाखवलं होता समुद्र. त्यात एक मार्किंग केली बा समुद्राजवळ. ती मार्किंग कायची आता तुम्ही सांगा. नाही तुम्हाला समजलं मग मी सांगतो तुम्हाला. है का नाही. तर मार्किंग पाहून आता मी पुन्हा इकडं आलो. जरा पुढं समजा इकडं सकाळी लय थंडी वाजते इकडे. हे पाण्याच्या काठात समजा. म्हणजे कसं सगळा वल्यात भाग आहे ना त्याच्यामुळं. वल्यात भाग आहे आणि पाणी आहे पुन्हा. आणि सगळा जंगल एरिया पूर्ण माळण गिळण सगळी अशी. असं नाही. तर चला मग आपण जाऊ पुढं जरा. तर तुम्ही जरा आनंद घ्या जरासा निसर्गरम्याचा. चला ते मंडळी पाणी किती मस्तपैकी पाणी हिरवा गार असं. किती मस्तपैकी झाडं काय नजारा पाहासारखा खरंच. है ना बरं. पण ते पाणीच होईल इथं. मग बघा भारी जरा तुमच्याकडे असा नजारा का पाहतो मी एकदा. हा नाही पाहिजे सूर्य पण निघा भरून पाहिजे. पाणी अपाट पाणी आलं की असं होय. तर मंडळी आता मी अर्ध्या रस्त्यात पोचलो मी गावाकडच्या. तर पहा इथं. तर मंडळी आज आपल्या संग महाराज नाही तर आपले कालचे ते गेले गावाकडे त्याच्या. तर आपल्या संग आता कोणीच नाही याकडे आज. असं क्रमणार नाही का ना आपल्या गावाकडे. कारण की आपले महाराज गेले म्हणून जरासे होते समजा जरा बडबड करणारी. है का नाही. टाईमपास होता जरासा आपला. पाहू आता काय होते तर. है का नाही. अजून समजा 1 किलोमीटर जवळ जर समजा राहिलं गावाजूक. चिंगम खालो मी आता. पहाटे काय खाऊ म्हणून चिंगमच खाऊ चालेल. है का नाही. चला भेटू मग गावातच आता आपण. है का ना.
गावात भेटू ना तर मग गावाच्या आईकडे कुठेतरी भेटू आपण. चला मग पुढे जाऊ आपण. मंडळी पहा, हे रस्ता पहा तुम्ही आता तशी. आता मी आलो समजा गावाच्या जवळजवळ पहा. आणि हे आमचा इथलचा पांढरा रस्ता. रस्ता एवढा भयानक आहे मसाल. या रस्त्यानं लोक गाड्या घेऊन जातात, म्हणजे मोटरसायकल घेऊन जातात. काय करतात सर ओळखीने पाहा तुम्ही. पण मी काय गाडी आणणार बरं असं सर. मी आता समजा गाडी आणली, किती गाडी समजा वर घेऊन पडतो मी. हा ना, हातपाय घ्यायचे म्हणून त्याच्यानं हे असा रस्ता आहे बघा. काय मग पा डेंजरस आहे बा, आहे का. इकडे लोक नाद कर नाही हो खरंच. काय बाहेर रस्ता पा आहे का मंडळी. तिथं पहा मी आता समजा गावाजवळ आलो पाहिजे तशी. आता मी इथून आता व्हिडिओ बंद करतो पहा. डायरेक्ट करतो गाव चालू, म्हणजे घरी समजा. मंडळी येते पहा. आता मी इथे समजा घरी आलो तर मागं घरी माझं. तर तुम्हाला आता हे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता समजा ही व्हिडिओ इथंच समाप्त करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा.